नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुरारी करिअर अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती आपली 2024 चालू आहे आणि या भरतीमध्ये 22 जिल्ह्यांचे पेपर झालेले आहे आणि या पेपर मधून एक जो काही अनुभव आलेला आहे तो मी आपल्याला इथे शेअर करतोय. आपले जर पेपर बाकी असेल पोलीस भरतीचे तर तुमच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. कारण पोलीस भरतीमध्ये जे काही आता मैदानी चाचणी सुरू आहे या मैदानी चाचणीमध्ये मॅक्झिमम पोरांना मार्क कमी पडलेले आहेत. त्याच्यामुळे कट ऑफ पण तुम्हाला 28 ते 32-34च्या घरामध्ये दिसतोय. मग तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला पोलीस बनायचं असेल या भरतीमध्ये तर तुम्हाला पेपरमध्ये जास्त तुम्हाला मार्क घ्यावा लागणार आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुलांना फिजिकलला मार्क जास्त पडतात पण पेपरला कमी पडतात. जे काही मार्क जास्त घेणारे असतात फिजिकल मध्ये पोरं त्यांना मार्क पेपरला कमी असतात. म्हणून प्रत्येकाला नाही पण थोडंफार काहीतरी जास्तीत जास्त मुलांना पेपर अवघड जातो. म्हणून तुम्हाला जर मार्क कमी पडले असेल, तुम्ही कट ऑफ मध्ये जर बसत असाल, जवळपास ऍव्हरेज पकडून चला 30 पर्यंत मार्क जर तुम्हाला असेल मुलं मुली तर तुम्हाला मुलींना 28 मुलांना 30 ते 32 पर्यंत ऍव्हरेज येणार कट ऑफ. आणि या मुलांच्या मैदानी चाचणीमध्ये 22 जिल्ह्यांचे पेपर झालेले. वाचलेले जे काही जिल्हे असतील त्या सर्वांना एक मी या व्हिडिओ मधून सांगू इच्छितो की तुम्ही अभ्यास करत असताना कशावर फोकस करायला पाहिजे किंवा या 22 जिल्ह्यामध्ये जे आता पेपर झाले या पेपरमध्ये पोलीस भरतीला काय विचारलं यावर आज आपण इथे डिस्कशन करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जसं की मी हे जे पेपर पाहिले या पेपरमध्ये मला एक गोष्ट लक्षात आली की जास्तीत जास्त फोकस कशावर करायचा आहे. तर तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की आपला सिलेबस काय असणार आहे. 25 मार्काचं मराठी ग्रामर असेल, बुद्धिमत्ता 25 मार्काला असेल, गणित 25 मार्काला असेल आणि जीकेचं 25 मार्काला असेल. मग तुम्हाला हे सगळे चारही विषयाचे मार्क माहिती आहे. मग तुम्हाला अभ्यास करत असताना नेमकं काय करायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मराठी ग्रामरचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला बेसिक प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला शब्दांच्या जातीवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला संधीवर प्रश्न 1-2 विचारले गेलेले आहेत. तत्सम तद्भव शब्द विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला अलंकार विचारले गेलेले आहेत. मनी वाक्प्रचार विचारले गेलेले आहेत. तर तुम्हाला बेसिक आणि ज्या काही आणि हे जे विचारले गेलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे यापूर्वी पण विचारले गेलेले प्रश्न विचारले गेलेले. 90% पेपर पोलीस भरतीचा हा जो पेपर आहे 90% पेपर हा रिपीट होतोय. 90% म्हणजेच खूप मोठा आकडा आहे. 80 ते 90% विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचा पेपर रिपीट होतोय. कुठल्या तुम्हाला आता 22 जिल्ह्यांचे पेपर झाले तर या 22 जिल्ह्यामध्ये जेवढे काही प्रश्न विचारले असतील या सर्व प्रश्नांचं तुम्ही जर चांगलं रिव्हिजन केलं, जास्तीत जास्त तुम्ही वेळ ते प्रश्न सोडवण्यावर जर वेळ घालवला तर मला असं वाटतं की तुमचा पण 85 अबव स्कोर जाऊ शकतो. 85 अबव जवळपास. आणि यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे, भर कशात घालायची आहे, करंट अफेअर. विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअरचा जर तुम्ही अभ्यास करत असाल, आपण एक एक विषय घेऊ. आता आपण विषय घेऊ जीके. जीकेचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचंय तुम्हाला, जीके मध्ये तुम्हाला अभ्यास करत असताना इतिहासासाठी तुम्हाला सांगतो, एक छत्रपती शिवाजी महाराजांवर एक 100% तुम्हाला प्रश्न विचारला असेल. तो त्यांचा अष्टप्रधान मंडळ असेल किंवा त्यांच्याविषयी त्यांची किल्ले जे असतील, त्यांचं जन्म ठिकाण असेल, लालमहाल वगैरे जे काही आहे त्यांच्याविषयी माहिती, त्याबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे. कारण एक प्रश्न तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांवर विचारला जाईल. दुसरा एक प्रश्न असेल तुम्हाला सावित्रीबाई फुलेंवर एखादा प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधींवर एक तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बाबासाहेब आंबेडकरांवर एखादा प्रश्न असू शकते. जास्तीत जास्त 3 ते 4 प्रश्न असेल. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. इतिहासाचा जर तुम्ही अभ्यास करत असणार तर तुम्हाला कोणते समाज सुधारक महत्वाचे आहे हे लक्षात घ्यायचं आहे. या समाज सुधारकांवर तुम्हाला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. एक करायचं आहे तुम्हाला महात्मा गांधी. महात्मा गांधी. दुसरा आहे महात्मा फुले. एक आहे राजा राम मोहन राय. त्यानंतर आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. त्यानंतर आहे बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर आहे सावित्रीबाई फुले.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर म्हणजे इतिहासाचा जर अभ्यास करत असाल तर एक लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता जे 22 जिल्ह्यांचे जे काही पेपर झालेले आहे पोलीस भरतीचे, या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला या सर्व घटकांवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेलेले आहे. म्हणून तुमची जर पेपर आता वाचलेले असेल, ज्या जिल्ह्यांची भरती पेपर व्हायचे आहे त्या जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत महत्वाची सूचना असणार आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा गांधी असेल, महात्मा फुले, राजाराम मोहन राय, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि या व्यतिरिक्त इतर पण जे काही समाज सुधारक आहेत जे चर्चेमध्ये होते, अशा समाज सुधारकांचा तुम्हाला इतिहासामध्ये अभ्यास करायचा आहे. दुसरा घटक बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, 5 ते 6 प्रश्न जवळपास असतात राज्यशास्त्र विषयावर. आणि आताच आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या 18व्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. मग या लोकसभेमध्ये जे काही आपल्या एरियामधले ज्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही राहता त्या जिल्ह्यामधून कोणी निवडून आलं असेल तर त्या जिल्ह्यातल्या त्या लोकप्रतिनिधींचा पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. काही प्रश्न त्यांच्यावर पण विचारले गेलेले आहेत. त्यानंतर लोकसभा किती होती, लोकसभेमध्ये एकूण सदस्य संख्या किती असते, लोकसभेचं कलम किती आहे, लोकसभेसोबतच तुम्हाला राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, विधिमंडळ, संसद काय आहे, या सगळ्या गोष्टींचा पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आणीबाणी 352, 356 आणि 360 कलम, म्हणजे 352 हे जे कलम विचारलं तर तुम्हाला राष्ट्रीय आणीबाणी लक्षात ठेवायचं आहे. कारण यावर प्रश्न आता खूप रिपीट झालेले आहे आणि हेच प्रश्न रिपीट होत आहेत. तुम्हाला यावर जास्त फोकस करायचा आहे कारण हे अत्यंत महत्वाचे घटक आहे. तुम्हाला ह्या घटकांना चांगला अभ्यास करायचा आहे. जर तुम्हाला अबव 85 मार्क घ्यायचे असेल, तर तुम्हाला आता काय करायला पाहिजे, कारण ज्या गोष्टी जास्त चर्चेमध्ये असते त्या गोष्टींवर इथे प्रश्न बनत असतो. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 368 कलम घटना दुरुस्तीचं, 352 कलम राष्ट्रीय आणीबाणीचं, 356 कलम तुम्हाला राष्ट्रपती राजवटचं, त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे 360 कलम आर्थिक आणीबाणी. ठीक आहे, हे असे 360, 352, 356 ही 3 कलम, त्याच्यानंतर 368 कलम. एक कलम विचारलेलं आहे तुम्हाला मूलभूत अधिकारांवर, म्हणजे कलम 14 ते कलम 32 पर्यंत जी काही कलम असतील ही कलम अत्यंत महत्वाची कलम आहे. याच्यामध्ये समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 21A प्राथमिक शिक्षणाचा जो काही मूलभूत अधिकार आहे हा कलम सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर कलम 32 हा आपल्या भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अशी जी इम्पॉर्टंट जी कलम आहे, आता तुम्हाला अजून एक कलम सांगतो, कलम 44 समान नागरी कायदा, कारण हा जो घटक आहे खूप चर्चेमध्ये आहे. म्हणून आणि आता जे काही निवडणुका झाल्या, मग निवडणुका झाल्या तर निवडणुकीमध्ये आपण मतदान केलं, म्हणजे 324, 325 आणि 326 अशी जी काही कलम आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला राज्यपालांचं पण सुद्धा कलम लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रपतींचं सुद्धा कलम लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रपतींचं कलम 52 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, राज्यपालांचं 153 कलम लक्षात ठेवायचं आहे, कारण हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो करंट अफेअर मध्ये तुम्हाला सदस्य संख्या विचारल्या जाऊ शकते, लोकसभेची, विधानसभेची, विधान परिषदेची, राज्यसभेची, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्या राज्यांचे राज्यपाल कोण होते आणि आता कोण आहे. त्याच्यानंतर तुम्हाला करंट मध्ये पोलीस महासंचालक कोण आहे, आपला तुम्ही ज्या जिल्ह्याची पोलीस भरती देणार असाल त्या जिल्ह्याच्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला त्या जिल्ह्याचा विशेष अभ्यास असायला पाहिजे. त्या जिल्ह्याचे आयुक्त कोण आहे, त्या जिल्ह्याचे कलेक्टर कोण आहे, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे, त्या जिल्ह्यातून कोणी एखादा लोकप्रतिनिधी लोकसभेवर आता कोणी निवडून गेलेला असेल आणि त्यांना जर एखादा मंत्रीपद दिलं गेलं असेल किंवा निवडून गेलेला असेल तर त्यांचं पण नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या काही नवीन आता नियुक्त्या झाल्या असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये महत्वाच्या, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला एसपी लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला एसपी सोबतच तुम्हाला आयुक्त कोण आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महापौर कोण आहे तुमच्या त्या, जर महानगरपालिका असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये ते महापौर कोण आहे, अशा टाईपचे तुम्हाला प्रश्न इथे जिल्ह्यामध्ये करायचे आहे. त्याच्यानंतर तुमच्या जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे, क्षेत्रफळ किती आहे, त्याच्यानंतर साक्षरता किती आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये घनता किती आहे, या सुद्धा गोष्टी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये विशेष स्थळ कोणता आहे, जसं की नागपूर जिल्हा जर पकडलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला बघायला मिळेल गोरेवाडा आहे, आंतरराष्ट्रीय अभयारण्य आहे ते,
त्याच्यानंतर तुम्हाला गोरेवाडा लक्षात ठेवता येईल. त्याच्यानंतर 0 माईल आहे नागपूरमध्ये, हे खूप मोठं आहे. त्याच्यानंतर नागपूरमध्ये पेंच आहे. अशा जे काही असणार आहे, जे काही विशेष आहे, नागपूर ही संत्रा नगरी आहे, भारताचं टायगर कॅपिटल आहे, महाराष्ट्राची उपराजधानी, म्हणजे अशा ज्या काही विशेष गोष्टी असेल, RSS आहे नागपूरमध्ये. त्याच्यानंतर नागपूरची युनिव्हर्सिटी कोणती आहे, जसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी, म्हणजे अशा ज्या काही गोष्टी असतील तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या फेमस आहे, महत्वाच्या आहे, विशेष आहे, ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये ऍड करायच्या आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर मध्ये काय अभ्यास करायचा आहे? करंट अफेअर मध्ये निवडणूक आयुक्त कोण आहे, राष्ट्राचे कोण आहे, राज्याचे कोण आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पोलीस महासंचालक कोण आहे, नवीन तुमच्या आपल्या जे कोणी असतील त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आता कोणत्या नियुक्त्या झाल्यात का नव्याने ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लोकसभेचे जे काही महत्वाचे जे काही खाते असतील, जसं की तुम्हाला पंतप्रधान किती वेळा आहे, आता नरेंद्र मोदी जी आहे ते किती वेळा आहे, कितवी लोकसभा आहे, विरोधी पक्षनेते कोण आहे, हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर तुमच्या राज्यामधून म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधून कोणी किती मंत्री झाले आणि कोणत्या मंत्र्याकडे काय दिलं, हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकते. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आता काही निवडणुका झाल्या, या निवडणुकामध्ये जे मी तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये सांगितलं ते रिपीट होऊ शकते. त्याच्यानंतर तुम्हाला करंट अफेअर मध्ये भारतरत्न पुरस्कार विचारला जाऊ शकते. भारतरत्न का बरं विचारलं जाऊ शकते, म्हणजे विचारलेलाच आहे, अत्यंत महत्वाचा, कारण एक प्रश्न 100% बनेल. काय प्रश्न कसा विचारू? आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो, भारतरत्न हा पुरस्कार आपल्या भारताचा महत्वाचा आणि पहिल्या नंबरला येणारा राष्ट्रीय पुरस्कार आहे. मग आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार जास्तीत जास्त 3 व्यक्तींना दिला जायचा, पण या वर्षी विद्यार्थी मित्रांनो 5 लोकांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. मग त्यांच्यावर आता या 22 जिल्ह्यामध्ये जे काही भरती झालेली आहे, पेपर झालेले आहे, तर त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. प्रश्न कसे विचारलेले आहे, जसं स्वामीनाथन यांना पण सुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळाला. मग स्वामीनाथन कोण होते, काय होते, त्यांनी कोणती क्रांती केली, त्याच्यानंतर तुम्हाला PV नरसिंह राव आहेत, त्यांनी काय केलं, अशा टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारते. कितवे पंतप्रधान होते, ते पंतप्रधान असताना काय झालं, आर्थिक आणीबाणी वगैरे, सॉरी त्यावेळी आर्थिक संकट होते 1992 मध्ये, तर त्या कालावधीमध्ये PV नरसिंह राव, आपल्या नागपूरचं जर तुम्ही बघाल तर नागपूर विद्यापीठाचे ते स्टुडंट पण राहिलेले आहे, हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. असेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भारतरत्न पुरस्कार कधीपासून देताय, त्याच्यानंतर आता कोणाला मिळाला, त्यांचे विशेष काय आहे, का बरं मिळाला, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पहिले भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाले, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पहिला भारतरत्न पुरस्कार तुम्हाला RRR लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे 3R लक्षात ठेवायचं आहे. एक असेल तुमचं सर्वपल्ली राधाकृष्णन असेल, एक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, म्हणजे आपले दुसरे राष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती. दुसरं असेल CV रमन, त्याच्यानंतर तुम्हाला CV रमन म्हणजेच R, ठीक आहे, राधाकृष्णन. त्याच्यानंतर आहे तुमचं राजगोपालचारी. अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कारण डिटेल मध्ये तुम्हाला प्रश्न करायचे आहे. जर तुम्हाला 85 अबाव जर मार्क घ्यायचे असेल तर नेमकं काय करायचं, कशावर फोकस करायचं. यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये पण वर्ल्ड कप झालं आणि 2023, आणि आता सुद्धा एक वर्ल्ड कप झालं जे अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये जे झालं, ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भारताने 2011 नंतर आता एक वर्ल्ड कप जिंकलेला आहे, हे आपल्यासाठी गर्वान्वित करणारी मोठी गोष्ट आहे. तर या वर्ल्ड कप मध्ये कॅप्टन कोण होते, इंडियन कॅप्टन तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, रोहित शर्माची. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असायला पाहिजे मॅन ऑफ द मॅच कुणाला मिळाली, मॅन ऑफ द टुर्नामेंट कुणाला मिळालं, त्याच्यानंतर कुठला काही अवॉर्ड मिळाला का असून त्यांना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे. आणि तुम्हाला हे एक लक्षात ठेवायचं आहे की याच्या अगोदर वर्ल्ड कप कधी कधी भारतामध्ये आले, म्हणजे 1983 चा असेल, 2007 ला असेल, 2011 ला असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर 2024 ला, असं म्हणजे किती वर्ल्ड कप आतापर्यंत भारतात आले, कोणत्या वर्षी आले, त्यांच्या वेळेस कॅप्टन कोण होतं, म्हणजे महेंद्रसिंग धोनी 2007 आणि 2011च्या वेळेस होते. त्याच्यानंतर कपिल देव होते 1983 मध्ये. आता 2024 मध्ये आपल्याकडे रोहित शर्मा जे आहे, म्हणजे हा सुद्धा तुम्हाला अभ्यास इथे ठेवायचा आहे. ही अत्यंत महत्वाचे प्रश्न आहे, तुम्हाला हे अशा पद्धतीने प्रश्न इथे अभ्यास करायचे आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला करंट मध्ये
अशी पण प्रश्न विचारले जाऊ शकते. जसं आता G20 आहे आपल्या भारतामध्ये त्याचं आयोजन केलं होतं. मग असंच आपल्या एरियात जर असं काही मोठी एखादी परिषद झाली आहे का, असं सुद्धा तुम्हाला इथे बघायचं आहे. आणि करंट अफेअरचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त 2 महिन्याच्याच करंटचा अभ्यास करा. कारण करंट अफेअर जास्तीत जास्त 4 ते 5 प्रश्न विचारले जातील. मग या 4 आणि 5 प्रश्न कुठले राहणार आहे, तुमच्या 2 महिन्याच्या करंट अफेअर वरच प्रश्न राहतील. कारण हा मी जे आता पेपर झालेले आहे त्या सर्व पेपरचा अनालिसिस केल्यानंतर इथे तुम्हाला सांगतोय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण राज्यशास्त्र बघितलं, करंट अफेअर बघितलं, पॉलिटिकल इतिहास बघितलं. त्याच्यानंतर आपण इकॉनॉमिक्स कडे येऊ. इकॉनॉमिक्स मध्ये 1 ते 2 प्रश्न असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न किंवा जीडीपी वगैरे किंवा एखादा कर वगैरे याच्याशी संबंधित एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा जे काही आता आरबीआय ची स्थापना कधी झाली, एखादी एसबीआय ची स्थापना कधी झाली किंवा आरबीआय कायदा कधी निर्माण केला, कधी आला 1934 मध्ये वगैरे ते. तर तुम्हाला अशा पद्धतीची प्रश्न जी आहे हे तुम्हाला इथे विचारलं. आरबीआय वर बँकांची बँक म्हणून कोणती बँक काम करते, अशा टाईपची जी नाही, हे सर्व जे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो करंट अफेअर सोडून सर्व प्रश्न रिपीट झालेले आहे. आतापर्यंत जी काही तुम्हाला 44,000 45,000 जो काही ठोकळा आहे क्वेश्चन प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचा, हा जर ठोकळा तुम्ही जीके साठी वापरला तर पूर्णच्या पूर्ण प्रश्न तुम्हाला तिथून सॉल्व्ह करता येईल. आणि अजून एक घटक सुटला होता विद्यार्थी मित्रांनो आपला, हा तो घटक म्हणजे करंट मध्ये आता फौजदारी जे ऍक्ट होते आपले, जसं भारतीय दंड संहिता आहे ना, भारतीय न्याय अधिनियम वगैरे जे काही आता म्हणतो आपण, तर हे सीआरपीसी आयपीसी हे जे काही चेंजेस झालेले आहेत, ते यातले महत्वाची जी कलम असतील किंवा यांची नावं आणि हे कधी निर्माण केले होते, म्हणजे 1860 मध्ये आपण भारतीय फौजदारी कायदा आणला होता, मग त्याच्यामध्ये बदल झाला, त्याच्या नावात बदल झाला, हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये या पेपरसाठी तुम्हाला तयारी करायची आहे. त्यानंतर सायन्स साठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो विटॅमिन्स असतील, किंवा तुम्ही एक काम करा विद्यार्थी मित्रांनो, जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे आणि आता झालेले जे 22 जिल्ह्यांचे जे काही पेपर आहे, या सर्व जिल्ह्यांचा तुम्ही रिपीट जितक्या वेळ तुम्हाला अभ्यास करता येईल तेवढा अभ्यास करा. तिथलेच प्रश्न तुम्हाला रिपीट होतील आणि जे मागे भरती झाली होती त्या भरतीचं 44,000 45,000 जो काही ठोकळा तुमच्याकडे असेल, त्या ठोकळ्यामधलं तुम्ही पूर्णच्या पूर्ण जीकेचा अभ्यास केला आणि तुम्हाला तिथले जे काही क्वेश्चन्स असतील ते सोडून पाहिले पूर्णपणे. आता तुम्हाला फक्त तेच करायचं आहे. आता पुस्तकं खोलून वाचत बसण्याची वेळ नाहीये. तुम्हाला फक्त प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आणि आता जी भरती झाली आता लेटेस्ट मध्ये 7 तारखेला, त्या 7 तारखेला झालेल्या सर्व पेपरच्या तुम्ही प्रिंट आउट घ्या आणि सर्वच्या सर्व प्रश्न सोडवा. तुम्हाला गणित असो, तुमचं बुद्धिमत्तेचं असो, तुमचं करंटचं असो, तुमचं जीकेचं असो, तुमचं मराठी व्याकरणचं असो, सर्वच प्रश्न तुम्हाला तिथून जर सोडवले तर तिथली 50 अबव प्रश्न पुन्हा रिपीट होतील. कारण आपल्या जिल्ह्यात जसं तुम्ही नागपूरमध्ये फॉर्म भरला असेल तर नागपूरमध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला जे विचारणारे प्रश्न आहे तर ते एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यात पण पहिले विचारला असू शकते. मग त्या जिल्ह्याचा जर तुम्ही पेपर सोडवला असेल तुम्हाला एक फायदा होईल. म्हणजे तुम्हाला आता जी काही भरती बाकी आहे काही विद्यार्थ्यांची, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, जेवढे आतापर्यंत 7 तारखेला पेपर झाले सगळे कलेक्ट करायचे आहे. सगळ्यांचं मराठी व्याकरण एकत्र करायचं आहे, गणित एकत्र करायचं आहे, बुद्धिमत्ता एकत्र करायचं आहे आणि जीके एकत्र करायचं आहे. आणि सर्वच्या सर्व घटकांचा तेच प्रश्न रिपीट सोडवायचे. हे सगळं सोडून झालं, 5-6 वेळा सोडून बघा, जास्तीत जास्त वेळा सोडून बघा. ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, जे काही मी आता करंटचे काही घटक सांगितले त्या घटकांना अजून थोडस तुम्हाला रिव्हिजन करायचंय. ह्या सगळ्या घटकांवर प्रश्न आलेले आहे आणि तुम्हाला पण येतील, त्यात काही शंका नाहीये. जे घटक सांगितले तेच रिपीट होतील. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, जी 44,000 क्वेश्चन जे तुम्हाला क्वेश्चन सेट आहे प्रिव्हियस क्वेश्चन सेट, ते घ्यायचं आहे आणि त्याला जास्तीत जास्त तुम्हाला किती सोडवता येते ते बघायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर आता अभ्यास केला तर तुम्हाला 85 अबव मार्क मिळेल. आणि जर तुम्हाला 85 अबव मार्क मिळेल तर तुम्हाला एक पोस्ट मिळू शकतो. कारण यावेळेस कट ऑफ जो आहे हा मैदानी चाचणी पावसाळ्यात झाल्यामुळे ऑटोमॅटिक कट ऑफ कमी येणार आहे आणि फिजिकल झाल्यानंतर तुमचं पेपरचा जो अभ्यास आहे हा पेपरचा अभ्यास करायला खूप कालावधी नसल्यामुळे तुम्हाला पेपरला पण विद्यार्थ्यांना मार्क कमी पडलेले दिसतील.
जर तुम्ही नियमित अभ्यास करत असाल तर तुम्हाला 85 अबव मार्क पडले तरी तुम्ही सेफ झोन मध्ये असणार. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुमची वेळ गेलेली नाहीये. तुम्हाला या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला तुमचं ड्रीम पोस्ट जे आहे ते मिळू शकतं आणि त्यातून तुम्हाला पुन्हा संध्या पुढच्या मिळू शकतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, अशीच माहिती तुम्हाला वारंवार पाहिजे असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा. आणि तुम्ही जर माझ्या या व्हिडिओला बघत असाल तर तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपल्या ज्या मित्र आहेत तुमचे जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.